नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या वतीने कळवण येथील गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कळवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक यांना 7व्या वेतन आयोग वेतन निश्चिती पडताळणी करण्यास असक्षम्य विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होण्याबाबत व तसेच इतर प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात जिल्हा परिषदेतील इतर कर्मचारी याप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकास 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती दिनांक 1/1/2016 पासून करण्यात आली आहे. या वेतन निश्चितीच्या नोंदणी संबंधी शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत माहे ऑगस्ट 2018 दरम्यान घेण्यात आलाय. संबंधित नोंद पडताळणी सक्षम अधिकाऱ्यांकडून करून घेणे अपरिहार्य असताना पंचायत समिती स्तरावरून त्याबाबत पाठपुरावा कमी पडत आहे. यामुळे आज तागायत सदर काम प्रलंबित आहे. वेतन पडताळणी न झाल्याने अनेक शिक्षकांच्या वेतनात अतिप्रधान रक्कमा दिल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच निवृत्ती वेतन निश्चिती करताना प्रत्येक निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची 7व्या वेतन आयोगाच्या पडताळणीच्या नावाखाली अडवणूक केली जाते. निवृत्त झाल्यानंतर कित्येक महिने पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवून आर्थिक व्यवहार केले जात असल्याचा आरोपही यावेळेस शिक्षक परिषदेने केलाय. सध्या शिक्षकांनी निवड श्रेणी वेतन निश्चिती पडताळणी व त्याची फरक बिले काढण्याचे काम सुरू असून बिनविलंब कामे व्हावी. तसेच 2025 मध्ये होत असलेल्या शिक्षक बदल्यांसंदर्भात अवघड शाळा निश्चिती योग्य पद्धतीने करण्यात यावे. तालुका स्तरावर प्रलंबित असलेले थकीत वेतन, निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे व गेटिकल दिले त्वरित निकाली निघण्याबाबत तसेच इतर प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवण्यात यावे. जरी आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तरी सदर निवेदनाबाबत विचार होऊन योग्य ती कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले. कळवण तालुका गट विकास अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आज निवेदन देण्यात आले. यामध्ये 7वा वेतन आयोग वेतन निश्चिती पडताळणी करणे, त्यामध्ये होणारे दुर्लक्ष व उशीर या संदर्भात आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा परिषद यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले. यावेळेस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष रमेश गोयल सर आहेत. सर, एकंदरीत आज 30 तारीख वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि काय सांगाल, तुम्ही आज निवेदन दिलं? सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. जय शिक्षक परिषद. यामध्ये विषय असा आहे की मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने अतिशय प्रयत्न करून जवळपास 2341 शिक्षकांना निवड श्रेणी मिळवून दिलेली आहे. पण हे होत असताना काहींच्या सर्व्हिस सेवा पुस्तकामध्ये काही त्रुटी आढळलेल्या. उदाहरणार्थ 7वा वेतन आयोग हा जेव्हा लागला त्यानंतर येत्या काही काळामध्ये म्हणजेच ऑगस्ट 2018 पर्यंत सर्व नोंदी झालेल्या असून त्याची पडताळणी होणं हे लेखा विभागाकडनं गरजेचं होतं. पण आजही तशा ह्या तेथे आढळत नाही आहेत आणि जोपर्यंत ह्या नोंदी व्यवस्थित केल्या जाणार नाही तोपर्यंत कुठल्याही शिक्षकाला निवड श्रेणीचं फरक बिल हे मिळू शकत नाही. त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवलेलं आहे. आम्ही प्रत्येक तालुक्याला जाऊन याचं निवेदन देत आहोत आणि हे करत असतानाच मागच्या काळामध्ये आपल्याला ज्ञात आहे की अशी ही सेवा पुस्तकं याची पडताळणी करण्याची जबाबदारी ही खरी शासनाची आहे, पंचायत समिती शिक्षण विभागाची आहे. पण ती कामं आमच्या शिक्षकांना दिली जातात आणि ती करत असताना सर्व्हिस बुक हे गोपनीय आहे, ते कोणालाही देणं अपेक्षित नाही. तरी पण ते संबंधितांना देऊन आणि त्या संदर्भात अर्थकारण करून ती पडताळणी केली जाते. आणि आपल्याला ज्ञात आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडलेली आहे. 18 सर्व्हिस पुस्तकांमध्ये नोंदी करत असताना 2 लिपिक हे सापडलेले आहेत. तर ह्या पद्धतीची कोणतीही चूक पुन्हा होऊ नये त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी आत्ताच एक पत्र पारित केलेलं आहे की संबंधित ही जी काही सेवा पुस्तकं आहेत ही दर वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ही अपडेट केलीच गेली पाहिजे आहे. आणि त्यासाठी कुठल्याही शिक्षकाला त्रास होऊ नये किंवा कुठलाही आर्थिक भुर्दंडही त्याला भोगावा लागू नये या पद्धतीचं हे पत्र पण निघालेलं आहे आणि हे यश शिक्षक परिषदेचंच आहे. आणि त्याच संदर्भामध्ये आम्ही आज पंचायत समिती कळवण येथे माननीय गट शिक्षण अधिकारी त्याचप्रमाणे माननीय गट विकास अधिकारी साहेब यांना प्रत्यक्ष आम्ही ते निवेदन पण दिलेलं आहे आणि ह्या विषयावर त्यांच्याबरोबर चर्चा पण केलेली आहे. आणि माननीय गट विकास अधिकारी साहेबांनी याच्यावर योग्य तो लवकरच कारवाई करणार आणि सर्व सर्व्हिस पुस्तके ही लवकरात लवकर अपडेट करणार असं त्यांनी आम्हाला
अभिवचन पण दिलेलं आहे. होण्याची शक्यता दाट आहे का? अर्थकारणामुळे पुस्तक काढून ठेवली का काय? अर्थकारण तर हे होतच आलेलं आहे, पण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमांनी जे आता पत्र निर्गमित केलेले आहे त्या पद्धतीने जर 100% जर कारवाई झाली तर मला नाही वाटत की कोणालाही 1 रुपयाचं अर्थकारण करण्याची येथे संधी मिळणार आहे. फक्त त्यांनी त्यांचं काम वेळेवर पूर्ण करावं ही आमच्या संघटनेतर्फे माफक अपेक्षा. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार सर आहेत. सर, एकंदरीत आता जे आहे पेसा क्षेत्रामध्ये शिक्षकांवरती जे असतात म्हणजे आपण म्हणतो की वेतन एक स्तर हे लागू करावा अशी मागणी होत आहे. काय सांगा? एक स्तरच्या बाबतीमध्ये शिक्षक परिषद ही संघटना प्रामुख्याने एक स्तर बसवण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गट शिक्षण अधिकारी त्याचप्रमाणे मान्य गट विकास अधिकारी साहेबांना निवेदनं देऊन एक स्तरबाबत चर्चा करून योग्य ती कारवाई करण्यास सांगितलेली. त्याचप्रमाणे टप्पा क्रमांक 2 निवड श्रेणीच्या बाबतीमध्ये टप्पा क्रमांक 2च्या निवड श्रेणी लागू होण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रस्ताव मागवलेले होते त्याची शिवाज्येष्ठता यादी बनवली आणि यादी बनवून ती तालुक्याला आक्षेपासाठी किंवा हरकतीसाठी किंवा काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील त्या पूर्ण करण्यासाठी पाठवलेल्या होत्या आणि बऱ्याचशा तालुक्यांनी त्या जिल्ह्याला निवड श्रेणी ज्यांच्याकडे टेबल आहेत त्यांच्याकडे जिल्ह्याला ते अहवाल तालुक्यांनी पाठवलेले आहे. परंतु इतर काही 2-4 तालुक्यांचे अहवाल अद्यापर्यंत पोहोच झालेले नाही. त्या संदर्भातही आम्ही प्रत्येक तालुक्याशी चर्चा करत आहोत. प्रत्यक्ष भेटी देऊन मान्य गट शिक्षण अधिकारी साहेबांशी बोलत आहोत. आजही आम्ही कळवून येते त्या संदर्भात टप्पा 2च्या संदर्भातही बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जिल्हा कार्यवाह सरचिटणीस आहेत रावसाहेब जाधव साहेब, काय सांगाल? एकंदरीत सेवा पुस्तक पडताळणीमध्ये विलंब होतोय, शिक्षकांमध्ये नाराजी आहे, काय सांगाल? सेवा पुस्तक पडताळणी ही वेळेवर होण्यासाठी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी जे पत्र काल परवा निर्गमित केले त्यामुळे नक्कीच शिक्षकांना दिलासा मिळाला आणि त्या पत्रावर कार्यवाही जर झाली तर हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल. आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे दुसरा महत्त्वाचा विषय 2025मध्ये शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. जिल्हांतर्गत ज्या बदल्या आहे तर या बदल्यांच्या दृष्टीने सोपे आणि अवघड जे क्षेत्र आहे याची जी निवड जे क्षेत्र नेमताना पारदर्शीपणा आला पाहिजे, जेणेकरून खरोखर जे क्षेत्र अवघड आहे ते अवघडच घोषित झालं पाहिजे, जे सोपे घोषित झालं पाहिजे. या दृष्टीने आम्ही माननीय शिक्षण अधिकारी साहेबांबरोबरच्या मीटिंगमध्ये हा विषय घेतला होता आणि त्यावर आमचे सर्व शिक्षक परिषदेचे पदाधिकारी हे त्या संदर्भात अतिशय पारदर्शीपणे घोषणा होण्यासाठी अवघड सोप्या क्षेत्राचे आम्ही कटाक्ष ठेवून आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. दुसरा जो विषय आहे त्यामध्ये शिक्षकांची प्रलंबित खरं बिलं असेल, मेडिकल बिलं, त्याचबरोबर निवृत्ती वेतन आणि निवड श्रेणी टप्पा 2 हा अतिशय धीम्या गतीने कार्यवाही सुरू आहे. त्या संदर्भात आम्ही आता पाऊल उचलले आणि निवड श्रेणी टप्पा 2 लवकरात लवकर कशी मंजूर होईल त्या दृष्टीने स्वतः माननीय संजय पगार सरांनी अधिकाऱ्यांसमवेत आमची मीटिंग घेऊन आणि तशा पद्धतीने सूचना आम्हाला केलेल्या आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कार्यवाही शासनाकडून व्हावी, त्वरित तात्काळातून मंजूर व्हावा आमचा तो प्रयत्न आहे आणि शिक्षकांना दिलासा नक्की लवकरात लवकर मिळेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, कळवण. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.